नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एमपीसी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण जे कंबाईन मेंटॉरशिप प्रोग्राम जो चालवतोय, तर त्याच्यामधलं पहिलं स्टडी टार्गेट की कशा पद्धतीने आपण स्टडी टार्गेट जे आहे ते सेट केलेले आहेत. तर याच्यामध्ये चॅप्टर्स आणि याच्यामध्ये विषय आणि त्या विषयामधील कोणते चॅप्टर्स आपल्याला जे पूर्ण करायचे आहेत तर त्याच्या संदर्भामधील आपला हा व्हिडिओ आहे. ठीक आहे. जर तुम्हाला या प्रोग्राममध्ये एनरोल करायचं असेल तर निश्चितपणे याची एनरोल करून घ्या. कसं एनरोल करायचं त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला सगळं माहिती जी आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे किंवा त्या पोस्टच्या माध्यमातून तुम्हाला सगळी माहिती जी आहे ती भेटून जाईल. त्याच्यामध्ये तुम्ही निश्चितपणे एनरोल करून घ्या. ठीक आहे. तर बघा, मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की आपल्याकडे जे 3 महिने आहेत, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल, हे अतिशय महत्त्वाचे आहेत. हे जर महिने तुम्ही हातामधून घालवले तर 2026ला तुमचे पूर्व निघणं फार अवघड आहे आणि त्याच्यामुळे कदाचित वर्ष कम्प्लिटली वाया जाऊ शकतं. त्याच्यामुळे जर तुम्हाला ह्या प्रोग्राममध्ये एनरोल व्हायचं असेल तर डेफिनेटली तुम्ही एनरोल करून घ्या. तर कशा पद्धतीने आपण स्टडी टार्गेट जे आहे ते पहिलं बनवलेलं आहे हे तुमच्यासाठी मी जे आहे ते ओपन करून ठेवतोय की जेणेकरून तुम्हाला एक दिशा मिळेल आणि तुम्ही सुद्धा तुमचे टार्गेट जे आहे ते अशा प्रकारे बनवू शकता. आणि मेंटरशिप प्रोग्राममध्ये याच्या सुद्धा नेक्स्ट लेवलला आपण जाऊन याच्यावरची PYQ प्रॅक्टिस असेल किंवा महत्त्वाचे लेक्चर्स असतील किंवा ह्या चॅप्टरवरती टेस्ट घेणं असेल, हे सगळं प्रोग्राम आपण या मेंटरशिप प्रोग्रामच्या माध्यमातून राबवणार आहे. जेणेकरून तुमचा 2026च्या ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या प्रीमध्ये कमीत कमी 65+ तुमचा स्कोर कसा राहील हेच फक्त या मेंटरशिप प्रोग्रामच्या माध्यमातून आपण जे आहे ते बघणार आहोत. ठीक आहे. त्याच्यामुळे कोणाला एनरोल करायचं असेल त्याने एनरोल करून घ्या आणि कोणाला अशा प्रकारे टार्गेट सेट करून जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर तुम्ही करू शकता. ठीक आहे. तर बघा, पहिला विषय आहे आपला भूगोल. तर भूगोलासाठी महाराष्ट्राचा भूगोल यापैकी तुम्ही कुठलेही एक वापरा. सौदींचं वापरा, दीप्समचं वापरा किंवा कोळंबेंचं वापरा. तुमच्याकडे जे असेल पुस्तक ते एकच वापरायचं आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला पहिला चॅप्टर करायचा आहे महाराष्ट्राची राजकीय आणि प्रशासकीय रचना, दुसरा करायचा आहे तुम्हाला महाराष्ट्राची प्राकृतिक रचना आणि तिसरा करायचा आहे महाराष्ट्राची भूगर्भ रचना. बरं, हे कधीपर्यंत करायचं आहे? 13 फेब्रुवारी 2026 पर्यंत. इथंपर्यंत तुम्हाला फिक्स हे सगळे चॅप्टर जे सांगतोय हे तुमचे पूर्ण व्हायलाच पाहिजेत. अदरवाईज जर तुम्ही हे इग्नोर केलं तर एक एक दिवस तुमच्यावरती वाढत जाईल. म्हणून म्हणतोय की मेंटरशिप प्रोग्रामला सर्वांनी लवकरात लवकर जॉईन करून घ्या. ठीक आहे. तर हे झालं महाराष्ट्राचं. नंतर दुसरा विषय आहे भूगोल. भूगोलामध्ये पुन्हा भारत. आता भारताचं भूगोल करणं का गरजेचं झालंय? कारण कमीत कमी आता ग्रुप बी आणि सीला तुम्ही बघितलं 30 to 40% क्वेश्चन, समजा 10 प्रश्न आपल्याला भूगोलाचे आहेत, तर याच्यामध्ये 10 पैकी कमीत कमी 3 ते 4 प्रश्न जे आहेत हे फिक्स भारताच्या भूगोलावरती यायला सुरुवात झालेली आहे आणि ते अतिशय सोपे प्रश्न आहेत. आपण जर ह्याला इग्नोर केलं तर आपला जो स्कोर आहे भूगोलाचा हा प्रॉपररित्या होणार नाही. त्याच्यामुळे ह्या विषयाकडे तुम्हीला भर देणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये सौदी असेल, दीप्सम असेल किंवा कोळंबे असेल, कुठले एक वापरा. त्यापैकी भारताची राजकीय प्रशासकीय रचना करा, भारताची प्राकृतिक रचना करा, भारताची भूगर्भ रचना करा. ठीक आहे. आणि याच्यावरची आलेली PYQ सर्वांनी सोडवायचे आहेत. त्याच्यानंतर तिसरा जो आहे ते जगाचा भूगोल. जगाच्या भूगोलामध्ये फक्त सिलेक्टेड चॅप्टर्स तुम्हाला करायचे आहेत. सगळं करण्याच्यामध्ये गरज नाही कंबाईनसाठी. ठीक आहे. ज्याच्यावरती रिपीटेडली काही क्वेश्चन्स आलेले आहेत काही वर्षामध्ये तर ते फक्त करायचे आहेत. त्याच्यामध्ये भूरूपे असेल, पृथ्वीचे अंतरंग असेल, सूर्यमाला असेल, वारे असेल, असे फक्त ठराविक 3 ते 4 चॅप्टर आपल्याला करायचे आहेत. सगळं करण्याची गरज नाही. त्यापैकी फक्त भूरूपे जो चॅप्टर आहे हा तुम्हाला कम्प्लीटरित्या करायचा आहे. आणि हा चॅप्टर जो आहे हा 1 महिना तुम्ही याला दिला तरी चालेल, कारण 4 चॅप्टर करायचे आपल्याला. सगळं करण्याची जगाच्या भूगोलाची काही गरज नाही आपल्याला. तेवढे सिलेक्टेड करून जायचं आहे. त्यामधून आले मार्क्स, प्रश्न आला तर सोडवायचा आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, 10च्या 10 सोडवण्याच्या नादामध्ये, ठीक आहे, आपल्याला जे हातामधले आहेत जे 7 वगैरे येतात आपल्याला, 7 किंवा 8, इकडं तुम्ही जास्त फोकस करा. जे वरचे 2-3 असतात ते फार वेगळे असतात. ते त्याच्यामध्ये जर तुम्ही एनर्जी तुमची वाया घालवली तर कदाचित तुमचा स्कोर हा कमी होऊ शकतो. त्याच्यामुळे जे आपल्या हातामधलं आहे, जे पुस्तकातलं आहे, तिकडे तुम्ही जास्त फोकस ठेवणं फार गरजेचं आहे. तर भूगोलाचं हे टार्गेट आहे 13 फेब्रुवारीपर्यंत सर्वांनी क्लिअर करून घ्यायचं आहे. ठीक आहे. नंतर पुढचा विषय आहे पॉलिटी, म्हणजे राज्यशास्त्र आणि पंचायत राज. याच्यामध्ये राज्यशास्त्रासाठी तुम्ही कोळंबेंचं वापरा किंवा जर लक्ष्मीकांत वापरत असेल तर लक्ष्मीकांतचं वापरा. कुठली एकच वापरा. दोन्ही करण्याची गरज नाही, कुठली एकच वापरा. याच्यामध्ये घटना निर्मिती, भारताच्या घटनेची ठळक वैशिष्ट्ये, भारतीय संघराज्य व्यवस्था, प्रास्ताविका, संघराज्य व त्याचं राज्यक्षेत्र आणि नागरिकत्व, अशी एकूण 6 चॅप्टर्स आहेत. तुम्हाला 6 चॅप्टरचं टार्गेट आहे पॉलिटीचं. 13 फेब्रुवारीपर्यंत संपलं पाहिजे कसल्याही परिस्थितीमध्ये. ठीक आहे. कसल्याही परिस्थितीमध्ये संपवा. चॅप्टर वाचा, त्याची PYQ सॉल्व्ह करा, त्याच्यावरचे टेस्ट सोडवा मॅक्झिमम. ठीक आहे. त्याच्यानंतर पंचायत राजला किशोर लवटेंचं पुस्तक वापरा. याच्यामधून तुम्ही 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती जी आहे हे अतिशय चांगली करा. 1 मार्क तुमचा याच्यावरती फिक्स होऊन जाईल. प्रत्येक परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न येत आहेत. कलम आणि त्या कलमामध्ये कोणत्या तरतुदी आहेत 73 आणि 74वी घटना दुरुस्तीच्या हे तुम्हाला माहित असणं याच्यामध्ये गरजेचं आहे. तर हे पॉलिटिक्स आणि पंचायत राजचं टार्गेट आहे 13 फेब्रुवारीपर्यंत संपलं पाहिजे. पुढचं आहे
अर्थशास्त्र. अर्थशास्त्रासाठी तुम्ही कोळंबेंचं वापरत असाल तर कोळंबेंचाच वापरा. किरण देशल्यांचा भाग 1 वापरत असाल तर किरण देशल्यांचा भाग 1 तुम्हाला करायचा आहे. याच्यामध्ये दारिद्र्य, बेरोजगारी, दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगार निर्मिती योजना आणि राष्ट्रीय उत्पन्न हे जे चॅप्टर्स आहेत हे परफेक्ट करा. ठीक आहे. दारिद्र्य, दारिद्र्य विषयक ज्या काही समिती असतील त्या, बेरोजगारी त्याचे कोणकोणते टाइप्स आहेत ते, दारिद्र्य निर्मूलनाच्या कुठल्या रोजगार निर्मिती योजना आहेत त्या सगळ्या करायच्या आणि राष्ट्रीय उत्पन्न त्याच्या पद्धती कुठल्या आहेत ते सगळं तुम्हाला करायचं आहे आणि त्याच्यावरचे पीवायक्यू सुद्धा तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा जो विषय आहे तो आपला इतिहास. इतिहासामध्ये तुम्हाला आधुनिक भारताच्या इतिहासासाठी फक्त समाधान महाजन यांचं पुस्तक वापरा. जास्त याच्यामध्ये करत बसू नका. हा खूप फास्ट विषय आहे. ठीक आहे. जे 2 ते 3 प्रश्न एक्स्ट्रा बाहेरचे विचारतायत ते कोणाला जमत नाहीयेत आणि त्याच्यामध्ये आपली एनर्जी घालवू नका. जे आपल्या हातामध्ये चांगलं पुस्तक आहे, ज्यामधून प्रश्न येत आहेत आपल्याला 6-7 प्रश्न जे काही सुटत आहेत ते चांगलं पुस्तक आपल्याला करायचं, सारखं सारखं तेच करायचंय. ठीक आहे. तर याच्यामध्ये गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ हा जो चॅप्टर आहे समाधान महाजन मधला, हा मोठा चॅप्टर आहे. हा सगळ्यात आधी कम्प्लीट सगळा संपवून टाका. गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ आणि सेमच आहे महाराष्ट्रातील राष्ट्रीय चळवळ जो गाठाळमध्ये आहे महाराष्ट्राच्या इतिहासासाठी. तर 1920 ते 1947 गाठाळमधला हा चॅप्टर तुम्हाला याच्यामध्ये संपवायचा आहे इतिहास या विषयासाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा जो विषय आहे तो आहे सामान्य विज्ञान. सामान्य विज्ञानासाठी जर तुम्ही भस्केंचं वापरत असाल तर भस्केंचं वापरा. दीपस्तंभचं वापरत असाल दीपस्तंभचं वापरा. ठीक आहे. आणि याच्यासोबत जर लुसेंट वापरता आला तर बरं होईल. त्याच्यामध्ये ऍडिशन करत चला. जे भस्केमध्ये पॉईंट्स नाही आहेत ते लुसेंटमध्ये बघा, ऍडिशन करत चला. पण एक बेस वापरा, कुठलाही एक बेस वापरा. एकतर भस्केंचं वापरा किंवा दीपस्तंभचं वापरा आणि त्याला ऍडिशन फक्त तुमच्या नोट्स करण्यासाठी लुसेंट आणि जे स्टेट बोर्ड आहेत आपले 8वी ते 12वीचे हे त्याच्यामध्ये ऍडिशन करण्यासाठी फक्त करा. आता त्याच्यामध्ये बघा आपल्याला विषय आहेत वनस्पतीशास्त्र. याच्यामध्ये तुम्हाला वनस्पतीचे वर्गीकरण हा चॅप्टर क्लिअर करायचा आहे. प्राणीशास्त्र, प्राणी वर्गीकरण तुम्हाला क्लिअर करायचं आहे. मानवी आरोग्यशास्त्र, जे काही मानवी रोग किंवा प्राणी रोग जे असतील हे तुम्हाला याच्यामध्ये वाचायचे आहेत. भौतिकशास्त्रामध्ये प्रकाश हा चॅप्टर करा आणि रसायनशास्त्रामध्ये ज्या रासायनिक अभिक्रिया आहेत हे तुम्हाला व्यवस्थितरित्या करायचे आहेत. म्हणजे हे 5 विषय असतील. 5 विषयातले 5 चॅप्टर तुमचे 13 फेब्रुवारीपर्यंत वाचून पूर्ण व्हायला पाहिजेत. ठीक आहे. कसल्याही परिस्थितीमध्ये तुमचे पूर्ण व्हायला पाहिजेत वाचून, नाहीतर हे चॅप्टर तुमच्या अंगावरती नंतर पडू शकतात आणि तुमचं रिव्हिजन पण होणार नाही आणि वाचून पण होणार नाही. त्याच्यामुळे जे सांगतो ते पद्धतीने एक गोष्टी करत चला आणि तुमचा कॉन्फिडन्स लेवल तुमचा बूस्टअप करत चला. ठीक आहे. त्याच्यानंतर चालू घडामोडी हा विषय आहे. चालू घडामोडी तुम्हाला सिम्प्लिफाईड मधून करायचं आहे. सिम्प्लिफाईड मधून जे काही महत्वाचे पुरस्कार असतील 2025चे, ठीक आहे, 2025चे जे काही महत्वाचे पुरस्कार असतील, ज्या काही निधन वार्ता झालेल्या असतील, ज्या काही आर्थिक घडामोडी घडलेल्या असतील, हे 3 चॅप्टर्स. ठीक आहे. इयरबुक मधून करा. तुमच्याकडे जर अंक असतील तर अंकामधून करा. पण कम्प्लिटली वर्षाचे तुम्हाला हे वाचून त्याच्या नोट्स प्रॉपरली बनवायचं आहे. लक्षात घ्या, सिलेबस हा अतिशय व्हास्ट आहे. कंबाईनचा जर विचार आपण केला तर सिलेबस खूप वास्ट आहे. एका महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये याची तयारी होणारी नाही. आत्तापासून जर केला तर कुठेतरी व्यवस्थितरित्या होईल, नाहीतर नंतर सगळा लोड येऊ शकतो आणि पुन्हा तुमची संधी हातामधून जाऊ शकते. ठीक आहे. त्याच्यामुळे महत्वाचे पुरस्कार असतील, निधन वार्ता असतील, आर्थिक घडामोडी असतील, व्यवस्थित प्रॉपररित्या संपूर्ण 2025चे तुम्हाला करायचे आहेत डिसेंबर पर्यंत. ठीक आहे. पुन्हा याच्यामध्ये अजून ऍडिशन होणार आहेत. अजून त्यांचं पुढचं एखादं येईल अजून एक पुस्तक मार्केटमध्ये, कारण जून मध्ये आपली बीच आहे आणि जुलैमध्ये सीची आहे. तर त्याच्यामध्ये त्याच्या आधी सुद्धा एखाद दुसरं पुस्तक येऊ शकतं. ते नंतर आपण चॅप्टर नंतर ऍड करू. पण आता तरी सध्या 25 मधले जे काही असतील पुरस्कार दिलेले किंवा जे काही निधन झालेले व्यक्ती असतील किंवा ज्या काही आर्थिक घडामोडी घडलेल्या असतील हे व्यवस्थितरित्या वाचून त्याच्या नोट्स प्रॉपरली तुम्हाला बनवायचे आहेत. नंतर जीके टूडचे एमसीक्यू तुम्ही प्रॉपररित्या करा. थिअरी सिम्प्लिफाईडची करा. मात्र जे जीके टूडचे एमसीक्यूज असतील जानेवारी आणि फेब्रुवारी 2025चे, तर याच्या सुद्धा लिंक तुम्हाला मी उपलब्ध करून देईन. तर त्या ठिकाणी जा आणि तुम्ही हे मराठीमध्ये तुम्हाला मी उपलब्ध करून देईन. हे इंग्लिशमध्ये अवेलेबल असतं जीके टुडेचं. तर हे तुम्हाला मराठीमध्ये प्रश्न उत्तरांचं विश्लेषणाची पीडीएफ तुम्हाला मी अवेलेबल करून देईन. तर तिथून तुम्ही जाऊन ते पीडीएफ डाउनलोड करून घ्या आणि त्या वाचायला तुम्ही सर्वांनी सुरुवात करा. प्रत्येक महिन्यामध्ये 240 प्रश्न आहेत आणि त्याचं एस्टिमेशन सुद्धा आहे. तर ते सुद्धा प्रश्न उत्तर सोडवणं आपल्याला फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर विषय आहे गणित आणि बुद्धिमत्ताचा. तर 13 फेब्रुवारीपर्यंत तुमचं टार्गेट राहील गणितामध्ये अंतर, वेळ आणि वेग हा चॅप्टर व्यवस्थितरित्या करायचा आणि बुद्धिमत्तामध्ये दिशाज्ञान चाचणी परफेक्टरित्या करायचं आहे. गणित आणि बुद्धिमत्ताला तुम्हाला सचिन ढवळे वापरायचं असेल तर सचिन ढवळेंचं वापरा. आरगडेंचं वापरत असेल तर आरगडेंचं वापरा. आणि झालेले पीवायक्यू त्या चॅप्टरवरचे सोडवायला अजिबात कुणीही विसरायचं नाही. ठीक आहे. तर हे अशा प्रकारचं पहिलं टार्गेट आहे आपल्या स्टडी टार्गेट मेंटरशिपच्या प्रोग्राममध्ये. आता याच्या पुढे जाऊन आपण मेंटरशिप प्रोग्राममध्ये जे आहे तर याच्यावरती टेस्ट घेणं असेल, महत्त्वाचे लेक्चर्स तुम्हाला देणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या टेस्टच्या किंवा पीवायक्यूच्या तुमची प्रॅक्टिस करून घेणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या बॅचच्या माध्यमातून चालवणार आहोत. जे कोणी इंटरेस्टेड असतील आणि ज्यांना कोणाला खरंच पूर्व परीक्षा जी आहे ग्रुप बीची असेल किंवा ग्रुप सीची असेल क्रॅक करायची असेल
त्यांनी डेफिनेटली या प्रोग्राममध्ये एनरोल करून घ्या. ह्याची सगळी माहिती ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता आणि लवकरात लवकर तुमचे एनरोलमेंट जे असतील याच्यामध्ये करून घ्या आणि एका ग्रुपमध्ये या आणि प्रॉपर वे न चला तर आणि तर तुमची BNECची प्री जी आहे ही निघेल. वेकअप कॉल आहे तुमच्यासाठी, कारण चॅप्टरची संख्या तुम्ही जर बघितली 3 महिन्यामध्ये जवळपास सगळं 3-3.5 महिन्यात सगळं तर उरकावंच लागेल, त्याला कुठलाही आपल्याकडे पर्याय नाही. ठीक आहे, त्याच्यामुळं व्यवस्थित लवकरात लवकर जागा व्हा आणि याच्या नोट्स बनवायला सर्वांनी चालू करा. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.